प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मजदूर एकता जिंदाबाद, मजदूर एकता जिंदाबाद। पुलिस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। सफाई कामगारों को न्याय और जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। बात करो, बात करो, बात करो। पुलिस प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोमीनपुरा परिसरात महिला सफाई कर्मचाऱ्याच्या छेडछाडीच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून आरोपीच्या तत्काळ अटकेच्या मागणीसाठी गुरुवारी गांधीबाग झोन कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। माहितीनुसार 18 तारखेला सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान मोमीनपुरा परिसरात कामावर असलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्यासोबत छेडछाडीची घटना घडली होती। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून महापौरांनाही निवेदन देण्यात आले आहे। मात्र घटनेनंतर इतके दिवस उलटूनही आरोपीला अटक करण्यात न आल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। आरोपीला तत्काळ अटक करावी, महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि दोषींना कठोर कारवाई करावी या मागण्यासाठी अनेक सामाजिक संघटना तसंच महिला सफाई कर्मचाऱ्यांनी गांधीबाग झोन कार्यालयाला घेराव घालत घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत लवकरात लवकर आरोपीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। हमारा जो भारतवर्ष है वो नारियों को एक हमारे यहाँ श्लोक बोला जाता है, जत्र नारी पूजनते तत्र रमनते देवता। तो जो नारियां आज पूरे भारतवर्ष में स्वच्छता का कार्य कर रही है, नागपुर शहर को जिन्होंने इतना उच्च स्थान तक पहुंचाया स्वच्छता के मार्गदर्शन पे, आज उन नारियों के साथ में जो गलत कृत्य हुआ है मोमिनपुरा जैसी घटना में, तो हमारा कहना यही है कि वो मोमिनपुरा का नगर सेवक कहाँ है जिन्होंने नागरिकों की सेवा के लिए कार्य किया, और वहाँ के नागरिक कहाँ हैं, वहाँ के जन जागृति वो महिलाएं कहाँ हैं जो महिलाएं अन्य महिलाओं के लिए तो आ जाती हैं। और एक विषय ये भी है कि जब एनएमसी डिपार्टमेंट को हमने लेटर पैड के माध्यम से बताने का प्रयास किया कि ये जो कर्मचारी है वो उस क्षेत्र में कार्य महिलाएं नहीं करेंगे, हमें आश्वासन बस दिया गया, उस आश्वासन के ऊपर कार्य अभी तक क्यों नहीं हुआ। हमारा एक ही मांग है कि उन महिलाओं को उस क्षेत्र से हटाया जाए, वहां पे पुरुषों की नियुक्ति की जाए, उस स्थान में पुरुषों को कार्य में लगाया जाए, महिला वहां कोई काम में नहीं जाएगी। और ये हमारा आह्वान है, अगर ऐसा कोई कृत्य कल की घटना में हुआ और कल से वो महिलाएं वहां गई तो उग्र आंदोलन मोमिनपुरा में किया जाएगा, ये भी हमारा आग्रह है। माझं नाव विक्की प्रकाश बडेल आहे। मी अखिल भारतीय सपा मजदूर काँग्रेस संघटनेचा महाराष्ट्र कार्याध्यक्ष हूँ। आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे नागपूर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ या बिचाऱ्या सफाई कामगारांमुळे राबविल्या जात आहे आणि या सफाई कामगारांमुळे नागपूरला फार मोठ्या पहिल्या क्रमांकावर नेऊन नाही का स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूरचा मेडल नागपूर महानगरपालिकेला मिळवून देतात। पण सफाई कामगारांवर अन्याय आणि अत्याचार अनेकदा वारंवार गेल्या अनेक वर्षापासून होतच आहे। आता हालीमध्ये 18 तारखेला एक घटना झाली की सफाई कामगार महिलावरती मोमीनपुरा इथल्या इस्मानारी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सकाळी पहाटे 4 वाजता 5 वाजता उठून आपल्या घरून निघून त्या मोमीनपुराच्या गलीमध्ये मोहल्ल्यामध्ये अस्वच्छ एरियामध्ये स्वच्छतासाठी महिला सफाई कर्मचारी कामानिमित्त कामावर गेली। काम करत असताना त्या महिलावरती एक वेगळ्या मानसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीने छेडखानी केली। अशा परिस्थितीत त्या महिलेनी आपली तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवत तिने म्हटली की अशा इस्मानी या मोमीनपुरा क्षेत्रातल्या एका व्यक्तीने या प्रकारे, ही घटना गेल्या अनेक दिवसापासून, तर यांना पण एक विचार करणारा आणि नागपूर शहरातल्या सगळ्या महिलांसाठी एक विचार करणारा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की जे आश्वासन महापौरांनी दिलेले आहे त्या आश्वासनावरही हा प्रशासन, हा गांधीबाग झोन प्रशासन, इथला सहआयुक्त, इथला झोनल अधिकारी सुरेश करे आजपर्यंत दडपून बसलेले आहे। यांनी कोणतीही कारवाई किंवा कोणतीही सुरक्षा या सफाई कर्मचाऱ्यांना दिलेली नाही। म्हणजे वाट बघत आहे की अजून एक घटना होईल, अजून एक कोणता जरी मोमीनपुरातला मुसलमान येईल आणि महिला सफाई कामगारांची छेडखानी करे, तोपर्यंत कुठली भयानक दयनीय परिस्थिती होऊ शकते। पण यांना झोपून राहायचं आहे, यांना न्याय मिळवून द्यायचा नाही आहे। म्हणून सगळ्यांनी एकत्रित आम्ही निश्चय करत आहोत, ते फक्त मागणी एकच आहे की हा आरोपी मिळाला पाहिजे आणि या आरोपी मिळाल्यानंतर त्याला उचित शिक्षा आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि या महिलांनाच नाही तर या सगळ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे। आणि अशी घटना पुन्हा दुबारा या गांधीबाग झोन का पूर्ण नागपूर शहर मध्ये 1 ते 10 झोन मध्ये अशी घटना ना घटे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे। तेव्हाच आम्ही सगळे इथून उठून आपापल्या कामावरती आणि आपापल्या घरी जाऊ। मॅडम, कुठे ना कुठे जे आपले महाराष्ट्र सरकार असं म्हणते की हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून, आज या लोकांनी जेव्हा मुघल साम्राज्य होतं तेव्हा महिला उचलणं स्वीकार केलं पण मजहब स्वीकारणं नाही, म्हणजे स्वीकार नाही केलं यांना।
तर या सरकारने यांच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे होतं. कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून या महिलांसोबत उभे आहोत. तर आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं. आपले डागोर साहेब आहे, राज्यमंत्री आहे सफाई कर्मचारी आयोगचे, त्यांना पण निवेदन दिलं की महिलांचा मोमीनपुऱ्यामधून काम पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि मी त्यांना त्यावेळेस पण सांगितलं की एका महिलेसाठी तिथल्या महिलांनी पण उभं व्हायला पाहिजे होतं. का बरं मुस्लिम समाजाचे एकही महिला इथे आलेली नाही? म्हणजे ते फक्त कामापुरतं मामासारखे झालेले आहेत. हे लोक तिथली गंदगी साफ करून राहिले. तिथे जे आता काल जे बकरी ईद झाले होते, त्या बकरी ईदमध्ये जे काही तिथे गंदगी झाली या लोकांनी साफ केली. जर नसती केली 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तिथे दुर्गंध फैलली असती आणि ते लोक परेशान झाले असते. या लोकांवर जे अत्याचार करताय, यांच्यासोबत जे अपशब्द वापरून राहिले तिथले लोक, त्यांना थोडं विचार करायला पाहिजे. त्यांच्या एरियामध्ये साफसुथरेपणा यांच्यामुळे आहे. माझं एक निवेदन आहे, महाराष्ट्र सरकारला पण निवेदन आहे आणि मनपा प्रशासनाला पण निवेदन आहे आणि आपले महापौर मॅडमला पण निवेदन आहे. कृपया करून यांचं काम पूर्णपणे आजच्या आज बंद झालं पाहिजे. कारण आज या गोष्टीला जवळजवळ 10 ते 12 दिवस होत आहे आणि अजूनपर्यंत तो आरोपी पण फरार आहे. कुठे पण कुठल्याही कामात प्रॉपर होत नाही असं भारत माता संघटनेचा मानणं आहे आणि आरोप आहे महाराष्ट्र सरकारला. जर आरोपी आणि हा काम जर तिथून बंद नाही झाला, आरोपी सापडला नाही, तर आम्ही 10 झोन मधल्या लोकांशी संपर्क करू आणि पूर्णपणे काम बंद करू. हे आमच्याकडून आव्हान आहे आणि आश्वासन पण आहे. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई. हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी. फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है. यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है. मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील. स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट. स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग. और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास. बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में. लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है.